वेलकम स्टुडंट. आज आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री या टॉपिक मधला क्वांटिटेटिव्ह एस्पेक्ट्स ऑफ इलेक्ट्रोलायसिस हा भाग पाहणार आहोत. क्वांटिटेटिव्ह एस्पेक्ट ऑफ इलेक्ट्रोलायसिस हा भाग पाहणार आहोत. द मास ऑफ a reactant consumed and the mass of product formed at electrode during electrolysis can be calculated by knowing a stoichiometry of the Hub reaction at the electrode. The mass of reactant conjugated in any reaction, for example A plus B to gives C plus D. The mass of when reactant reacts with each other to gives corresponding product. At that time, the mass of reactant is consumed. At that time, the mass of product is formed. Firstly, for the start reaction, the mass of reactant is 100%. And at that time product is 0. When a reaction is carried out, reactant reacts with each other to give corresponding product. At that time, the mass of reactant is decreases and mass of product is slightly increases. The mass of reactant consumed or mass of product formed at electrode during electrolysis can be calculated by knowing a stoichiometry of the Hub reaction at the electrode. यामध्ये इलेक्ट्रोड रिएक्शन मध्ये आपण पाहत असताना जो इलेक्ट्रोलाइट आहे कंटेनर मध्ये आपण इलेक्ट्रोलाइट घेतो. इलेक्ट्रोलाइट म्हणजे त्यामध्ये सॉल्ट सोल्युशन घेत असतो. NaCl असेल, कॉपर सल्फेट असेल किंवा झिंक सल्फेट असेल, हे इलेक्ट्रोलाइट सोल्युशन घेत असतो आणि त्यामध्ये इलेक्ट्रोड डिप करत असतो. ते इलेक्ट्रोलाइट सोल्युशन मध्ये इलेक्ट्रोड डिप करत असतो. ज्यावेळी रिएक्शन होत असते त्यावेळी रिएक्टंट जो आहे तो रिएक्टंट सुरुवातीला रिएक्टंट हा 100% असतो. परंतु रिएक्शन स्टार्ट होते, करंट सप्लाय केला जातो, रिएक्शन स्टार्ट होते त्यावेळी रिएक्टंटचं मास जे आहे ते कंझ्युम होत जाते आणि प्रोडक्ट सुरुवातीला प्रोडक्ट हा 0% असतो आणि प्रोडक्ट जो आहे मास ऑफ प्रोडक्ट हे इन्क्रीज होत जातो. Mass of reactant consumed, mass of product is formed at an electrode during electrolysis can be calculated by knowing stoichiometry of the Hub reaction at electrode. यामध्ये फर्स्ट calculation of quantity of electricity passed. हे ज्यावेळी आपण मास कंझ्युम होत असते त्यावेळी calculation of quantity of electricity passed. Calculation of quantity of electricity passed. Electricity passed. आता यामध्ये ज्यावेळी रिएक्शन होत असते त्यावेळी आपण इलेक्ट्रिसिटी किती पास केलेली आहे याचं कॅल्क्युलेशन म्हणजे कॅल्क्युलेशन ऑफ क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी इज पास्ड व्हेन इलेक्ट्रोलाइट द रिएक्टंट इज कंज्युम्ड अँड प्रोडक्ट इज फॉर्म्ड. द कॅल्क्युलेशन द क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी. आता क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी त्याच्यासाठी सिंबॉल हा Q आणि त्याचे युनिट हे कुलम्स असते. इलेक्ट्रिसिटी हे Q आणि त्याचा सिंबॉल हे कुलम्स असते. यामध्ये दे कॅल्क्युलेट द क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी Q पास्ड ड्यूरिंग इलेक्ट्रोलायसिस. द अमाउंट ऑफ करंट साठी सिंबॉल हा I असतो. अमाउंट ऑफ करंट पास्ड थ्रू द सेल इज मेजर. द टाइम फॉर विच the current is passed is noted. Current is passed म्हणजे त्या इलेक्ट्रोलायसिस सोल्युशन मध्ये करंट किती पास केलेला आहे आणि किती वेळ केलेला आहे म्हणजे टाइम हे नोट केलं जातं आणि त्याच्या कॅल्क्युलेशन वरून आपल्याला
इलेक्ट्रिसिटी ही किती पास केलेली आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं. म्हणजेच काय, इलेक्ट्रिसिटी दॅट इज Q इज इक्वल टू करंट इज पास्ड थ्रू इलेक्ट्रोलाइट. करंट साठी सिंबल I आहे. करंट इज पास्ड थ्रू इलेक्ट्रोलाइट फॉर टाइम इन सेकंड. For time in second, it is nothing but the electricity passed through the electrolyte. This is first equation. First equation म्हणजे पहा इलेक्ट्रिसिटी किती पास केलेली आहे त्याची क्वांटिटी किती आहे हे कॅल्क्युलेट करण्यासाठी त्यामध्ये करंट आपण किती पास केलेला आहे तो करंट मेजर केला जातो आणि किती वेळ केलेला आहे टाइम किती वेळ केलेला आहे त्याचं टाइम हे मेजर केलं जातं आणि करंट इनटू टाइम हा टर्म एज इलेक्ट्रिसिटी Q आणि याचा सिंबल हा कुलम्स आहे. कुलम्स Q इलेक्ट्रिसिटीचा कुलम्स आहे. करंट हा एंपियर मध्ये पास करतो आपण आणि टाइम हा सेकंड मध्ये. टाइम हा सेकंड मध्ये. ठीक आहे. आता यानंतर कॅल्क्युलेशन ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन पास्ड. कॅल्क्युलेशन ऑफ moles. Calculation of moles of electrons passed. Moles of electron passed. आता आपण इलेक्ट्रॉन किती पास केले याचं कॅल्क्युलेशन यामध्ये केलं जातं पहा. द टोटल चार्ज पास्ड. टोटल चार्ज म्हणजे इलेक्ट्रिसिटी पास्ड दॅट इज Q is Q. Total charge passed that is Q in coulombs. The charge of 1 mole electron is 1 mole charge जो आहे 1 mole of electron is 96,500 coulombs. 96,500 coulombs. हे 1 mole, the charge of 1 mole electron is 96,500 coulombs आहे. It is referred to as 1 Faraday. यालाच आपण 1 Faraday असं म्हणतो. 1 Faraday हे सिंबल आहे फॅरेडे. 1 Faraday असं म्हणतो. म्हणजेच 1 मोल इलेक्ट्रॉन्स हे पास केल्यानंतर यामध्ये द चार्ज ऑफ 1 मोल इलेक्ट्रॉन इज 96,500 coulombs. It is referred as 1 Faraday. त्यालाच आपण 1 Faraday असं म्हणतो. Hence, moles of electrons actually passed. Moles of electron actually passed. किती मोल आपण इलेक्ट्रॉन पास केलेले आहेत? Moles of electron actually passed is equal to Q. Q म्हणजे इलेक्ट्रिसिटी पास केलेली आहे Q upon 96,500 म्हणजेच 96,500 coulombs per mole electrons. This is a second equation. Okay. आता त्यामध्ये त्यानंतर आपल्याला काय कॅल्क्युलेशन करायचे आहे? कॅल्क्युलेशन ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म. Calculation of moles of product form. Calculation of moles of product form. आता यामध्ये calculation of moles of product formed. The balanced equation for the Hoof reaction occurring at electrode is devised. The stoichiometry of Hoof reaction indicates the moles of electron passed and moles of the product formed. For the reaction copper 2 plus accept 2 electrons to give copper in solid. Copper 2 plus
which reacts with 2 electrons to give copper 2 plus. कॉपर इथं रिडक्शन झालेलं आहे, कॉपरने 2 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केले कॉपर 2 प्लस ने आणि त्या ठिकाणी कॉपर फॉर्म झालेला आहे. कॉपर फॉर्म झालेला आहे म्हणजे काय, इथं 2 मोल इलेक्ट्रॉन्स आहेत. 2 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स आर रिक्वायर्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ 1 मोल ऑफ कॉपर. म्हणजे 2 मोल इलेक्ट्रॉन्स हे रिक्वायर्ड झाले त्या ठिकाणी 1 मोल कॉपर फॉर्म होण्यासाठी, 1 मोल कॉपर फॉर्म होण्यासाठी. सो वी कॅन कॅल्क्युलेट द मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म. वी कॅन कॅल्क्युलेट द मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म that is copper. We can calculate the moles of product form. The moles of electrons ratio give by mole ratio. मोल रेशो. आता मोल रेशो काय आहे, मोल रेशो moles of product formed in the half reaction or number of moles formed product formed divided by, आता number of moles of formed product formed, number of moles product formed in half reaction, कुठल्याही half reaction मध्ये, in half reaction divided by moles of electron required, number of moles of electron required in half reaction, this is nothing but the mole ratio. आता हे वरची रिएक्शन जर आपण पाहिली, कॉपर 2 प्लस 2 इलेक्ट्रॉन्स टू गिव्ह कॉपर, यामध्ये प्रोडक्ट हा 1 मोल कॉपर फॉर्म झालेला आहे. प्रोडक्ट 1 मोल कॉपर फॉर्म झालेला आहे आणि त्याच्यासाठी इलेक्ट्रॉन किती आवश्यक आहे, 2 मोल्स इलेक्ट्रॉन आवश्यक आहे. म्हणजे काय, मोल रेशो, ह्या रिएक्शनचा मोल रेशो काय आहे, मोल रेशो या ठिकाणी नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म इन हाफ रिएक्शन, किती मोल्स प्रोडक्ट फॉर्म झाला आहे, 1 मोल, आणि त्याच्यासाठी नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन रिक्वायर्ड किती आहे, 2 आहे. म्हणून 1/2 इज नथिंग बट दी मोल रेशो ऑफ दिस रिएक्शन. याचा मोल रेशो जो आहे तो मोल रेशो अशा प्रकारे येईल पहा, नंबर ऑफ मोल्स प्रोडक्ट फॉर्म्ड इन हाफ रिएक्शन divided by moles of electron required in half reaction is 1/2. हे copper 2 plus 2 electrons to give corresponding copper, म्हणजे 1 मोल कॉपर फॉर्म होण्यासाठी त्या ठिकाणी आवश्यक असणारे हे नंबर ऑफ मोल रेशो हा 1/2 येईल. म्हणून therefore moles of product formed is equal to moles of electron actually passed into mole ratio. Therefore हे इक्वेशन आपण पाहिलेले आहे. यामध्ये therefore moles of product formed is equal to moles of electron actually passed into mole ratio is equal to Q upon 96,500 divided by mole ratio. हे काय आलं, हे ऍक्च्युअल moles of product form is equal to moles of reaction actually passed into mole ratio. म्हणजेच काय, इज इक्वल टू Q अपॉन 96,500 इंटू मोल रेशो. आता हेच इक्वेशन Q म्हणजे काय आहे, इथं आपण पाहिले Q I इंटू T, म्हणून हेच इक्वेशन I इंटू T डिवाइडेड बाय 96,500 इंटू मोल रेशो, ठीक है, इंटू मोल रेशो. दिस इज अनदर इक्वेशन, थर्ड इक्वेशन. This is fourth equation. Okay. आता यानंतर आपल्याला कॅल्क्युलेशन ऑफ मास ऑफ प्रोडक्ट हे काढायचं आहे. कॅल्क्युलेशन ऑफ मास ऑफ प्रोडक्ट
पुढचा पॉइंट पाहूया. कॅल्क्युलेशन ऑफ मास ऑफ प्रोडक्ट. कॅल्क्युलेशन ऑफ मास ऑफ प्रोडक्ट. आता कॅल्क्युलेशन ऑफ मास ऑफ प्रोडक्ट हे कॅल्क्युलेट करण्यासाठी मास ऑफ प्रोडक्ट दॅट इज W, मास ऑफ प्रोडक्ट that is W is equal to mass of product. W is equal to काय आहे यामध्ये mass of product W is equal to moles of product into molar mass of product. Moles of product into आता यामध्ये मोलार मास ऑफ प्रोडक्ट, मोलार मास ऑफ प्रोडक्ट म्हणजे आपल्याला यामध्ये जो प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टचं मास काढण्यासाठी मास ऑफ प्रोडक्ट हे W म्हणतो आपण त्याला. W इज इक्वल टू मोल्स ऑफ प्रोडक्ट इनटू मोलार मास ऑफ प्रोडक्ट. जेवढा प्रोडक्टचं मास आलेला आहे त्याचं मोल्स काढणे, मोल्स ऑफ प्रोडक्ट इनटू त्याचं मोलार मास कॅल्क्युलेट करणे. याच्यावर आपल्याला मास ऑफ प्रोडक्ट हे कॅल्क्युलेट करता येते. ठीक आहे. आता हे किती आहे I into T that is Q divided by 96,500 into mole ratio into molar mass of the product into molar mass of product याच्यावर आपल्याला मास ऑफ प्रोडक्ट हे कॅल्क्युलेट करता येते. जे मास आहे ते मास ऑफ प्रोडक्ट हे आपल्याला कॅल्क्युलेट करता येते. यामध्ये आपण जर पाहिलं मास ऑफ प्रोडक्ट इज W इज इक्वल टू मोल्स ऑफ प्रोडक्ट इनटू मोलार मास ऑफ प्रोडक्ट. याच्यावर आपल्याला मास ऑफ प्रोडक्ट किंवा मोल्स ऑफ प्रोडक्ट हे काय आहे I into T upon 96,500 म्हणजे I into T म्हणजे काय आहे Q आहे Q आणि मोल रेशो into मोलार मास ऑफ प्रोडक्ट. याच्यावर आपल्याला W काढता येतो. म्हणून W is equal to I into T divided by 96,500 into मोल रेशो into मोलार मास ऑफ प्रोडक्ट. ठीक आहे. आता याच्यावर आपल्याला प्रॉब्लेम आहे पण याच्यावरती प्रॉब्लेम आहे आणि या जेवढे आपल्याला 4 स्टेप झाल्या त्या 4 स्टेप्स मध्ये प्रत्येक स्टेप वाईज जाऊन आपल्याला शेवटी मोलार मास विचारलेला असते. साधारण 3 मार्काला याच्यावर प्रॉब्लेम विचारण्याची शक्यता असते, 2 किंवा 3 मार्काला. त्यामध्ये मोलार मास ऑफ प्रोडक्ट हे काढत असताना आपल्याला करंट दिलेला असतो, टाइम दिलेला असतो, त्यावरून आपल्याला इलेक्ट्रिसिटी किती पास केलेली आहे ते काढायचे असते. म्हणजेच काय Q काढायचा असतो. Q इज इक्वल टू I into T. या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला I दिलेला असतो, T दिलेला असतो, याच्यावर आपण Q काढायचा असतो. Q काढल्यानंतर सेकंड स्टेप मध्ये आपण कॅल्क्युलेट दी मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन पास. किती इलेक्ट्रॉन पास केलेले आहेत ते इलेक्ट्रॉन पास केलेले आपल्याला काढायचे असतात आणि त्यासाठी वरती आपण Q काढलेला आहे. इलेक्ट्रॉन किती पास केलेले आहेत मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन ऍक्च्युअली पास्ड इज इक्वल टू Q अपॉन 96,500. 96,500 म्हणजे वरती आपण Q काढलेला आहे. Q ची व्हॅल्यू टाकून त्या ठिकाणी 96,500 ने डिवाइड केल्यानंतर येणारे जे आन्सर आहे ते मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स ऍक्च्युअली पास्ड आहे. हे काढल्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेशन ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म, त्या प्रोडक्ट मध्ये किती मोल्स हा प्रोडक्ट फॉर्म झालेला आहे ते कॅल्क्युलेट करायचं असते आणि त्याच्यासाठी एखादी रिॲक्शन दिलेली असते आणि त्या रिॲक्शन वरून आपल्याला किती मोल्स हा पास केलेला आहे काढायचं असते. म्हणजे मोल रेशिओ. आता मोल रेशिओ कसा काढायचा आहे मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म्ड इन दी हाफ रिॲक्शन डिवाइडेड बाय मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन रिक्वायर्ड. एखादी रिॲक्शन दिलेली असते त्या रिॲक्शन वरून पहिल्यांदा आपल्याला मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन रिक्वायर्ड हे काढायचं असते. आता ते कसं काढायचंय किती
मोल इलेक्ट्रॉन्स त्यांनी रिक्वायर्ड केलेले आहेत किती मोल प्रोडक्ट फॉर्म होण्यासाठी. त्यामध्ये आपण एक एक्झाम्पल पाहिलं होतं, कॉपर 2++2 इलेक्ट्रॉन्स टू यूज कॉपर. म्हणजे 1 मोल कॉपर फॉर्म होण्यासाठी त्या ठिकाणी 2 मोल इलेक्ट्रॉन्स आवश्यक आहेत. म्हणून त्या ठिकाणी मोल रेशिओ ऑफ द इलेक्ट्रॉन्स किंवा मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स रिक्वायर्ड फॉर दिस हाफ रिएक्शन इज 1/2 येते. आणि अशा प्रकारे जी रिएक्शन दिलेली आहे त्या रिएक्शनचा आपण मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन रिक्वायर्ड इन हाफ रिएक्शन काढायचं आणि ते काढल्यानंतर मोल रेशिओ काढायचा. तो मोल रेशिओ कसा काढायचा आहे, मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्मड इन दी हाफ रिएक्शन डिवाइडेड बाय मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन रिक्वायर्ड इन हाफ रिएक्शन. हे कॅल्क्युलेशन करायचे आणि कॅल्क्युलेशन करून त्या ठिकाणी मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्मड इज इक्वल टू मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन ऍक्च्युअली पास्ड इनटू मोल रेशिओ हे काढायचे. म्हणजे Q/96,500 इनटू मोल रेशिओ हे काढायचे. आणि ते काढल्यानंतर परत आपल्याला कॅल्क्युलेशन ऑफ मास ऑफ प्रोडक्ट म्हणजे कॅल्क्युलेशन ऑफ मास ऑफ प्रोडक्ट हे कॅल्क्युलेट करायचे. आता हे कॅल्क्युलेट करत असताना मास ऑफ प्रोडक्ट म्हणजे W इज इक्वल टू मोल्स ऑफ प्रोडक्ट इनटू मोलार मास ऑफ प्रोडक्ट. मोल्स ऑफ प्रोडक्ट इनटू मोलार मास ऑफ प्रोडक्ट. यामध्ये मोल्स ऑफ प्रोडक्ट Q/96,500 किंवा I into T divided by 96,500 into मोल रेशिओ into मोलार मास ऑफ प्रोडक्ट. हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला मास ऑफ प्रोडक्ट हे मिळते. त्यानंतर जो प्रोडक्ट दिलेला आहे मिळालेला आहे त्या प्रोडक्टचं मोलार मास काढायचं असते. मोलार मास जे आहे ते मोलार मास काढायचं आणि त्याच्यावर आपल्याला मास ऑफ प्रोडक्ट हे कॅल्क्युलेट करता येते. अशा प्रकारे हा 2 किंवा 3 मार्काला फायनल परीक्षेला सुद्धा प्रॉब्लेम विचारण्याची शक्यता असते. आणि त्यासाठी एवढ्या 4 स्टेपने हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा असतो. ओके, धन्यवाद.